नमस्कार प्रेक्षकांनो, चैतन्य आणि अर्जुन पुन्हा एकत्र आले आहेत. परंतु या चैतन्याच्या एका चुकीमुळे सायली आणि अर्जुनचा संसार उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसू शकतो. तर प्रेक्षकांनो, या चैतन्याने रागाच्या भरात साक्षीला अर्जुन आणि सायलीच्या लग्नाविषयी सगळं सत्य सांगितलेलं असतं आणि यानंतर ही साक्षी प्रियाला याविषयी सगळं सांगते. प्रिया खूप खुश होते. आता सायली त्या घरात राहणार नाही. पूर्णाई तिला धक्के मारून हकलून देईल या विचाराने ती सुभद्रांच्या घरी जाऊन पूर्णाईला सगळं सत्य सांगते की या सगळ्या गोष्टी अशा अशा आहेत की या दोघांचंही लग्न पूर्णपणे खोटं आहे. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे आणि ते फक्त 1 वर्षाचं आहे. यानंतर त्यांनी डिवोर्स पेपरवरही आधीच सह्या करून दिल्यात आणि या सगळ्या गोष्टी चैतन्याने मला सांगितल्या. चैतन्याचा जेव्हा साखरपुडा होता तेव्हा त्याने इन्व्हिटेशन द्यायला मला फोन केला होता. तेव्हा त्याने रागाच्या भरात या सगळ्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत. यानंतर ही पूर्णाई खूप भडकते आणि सायलीला जाब विचारायला जाते. तेव्हा ही सायली आमचं लग्न खरं आहे आणि माझं अर्जुनवर खूप प्रेम आहे असे देवासमोर शपथ सुद्धा घेताना आपल्याला दिसत आहे. परंतु पूर्णाईला या सगळ्या गोष्टी प्रियाने सांगितलेल्या असतात आणि प्रिया बोललेली असते की या सगळ्या गोष्टी मला चैतन्याने सांगितल्यात. त्यामुळे आता भलेही सायलीने या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत असं सांगितलं असलं तरी या सगळ्या गोष्टींची पूर्ण शहानिशा आता पूर्णाई करणार आहे आणि चैतन्याला समोर येऊन या सगळ्या गोष्टींचा जाब विचारून हे सगळं खरं आहे का असं विचारताना चैतन्याला दिसणार आहे. आता पाहू हा चैतन्य या सगळ्या गोष्टींचं काय उत्तर देतो. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.